आज जळगाव येथे राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय तात्काळ लागू करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच SC ST आणि ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी स्पष्ट धोरण तयार करावे। तसेच 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET मधून सूट देण्यात यावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। दादा, काय विषय आज तुम्ही निवेदन द्यायला आले? माझे नाव घनश्याम रामकृष्ण चौधरी आहे। राष्ट्रीय ओबीसी पिछडा वर्ग सदस्य महाराष्ट्र राज्य। तर या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलेले आहे। भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांच्या वतीनं जातीने जनगणना करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला होता, परंतु त्यानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे। जातीने जनगणना झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज संपूर्ण भारतभर भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी महासंघ 12 बलुतेदार महासंघ याच्या वतीने संपूर्ण राज्यात आम्ही या ठिकाणी आज निवेदन देतो आहोत। आमचा निवेदनाचा विषय की भारत सरकारने ओबीसींची जी जातीय जनगणना डिक्लेअर केलेली आहे, परंतु त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्या जनगणनेच्या विषयी आजपर्यंत सरकार कुठल्याही प्रकारे त्या फॉलोअप घेत नाही आहे। त्यामुळे आम्हाला शंका आहे की ओबीसीची जातीय जनगणना सरकार करेल की नाही, म्हणून आमची इथं मुख्य मागणी आहे की ओबीसीची जातीय जनगणना ही झालीच पाहिजे। UGC ॲक्ट, रेग्युलेशन ॲक्ट तो लागू झाला पाहिजे आणि DETची जी एक्झाम सरकार घेतं TET ती सुद्धा सरकारने या ठिकाणी रद्द करावी अशी आमची या ठिकाणी संपूर्ण मी किशोर सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष 12 बलुतेदार महासंघ। आणि या ठिकाणी मला सांगायचे आहे की इथं याच्यामध्ये मायक्रो ओबीसी 18 अलुतेदार 12 बलुतेदार संपूर्ण समाज या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे या गोष्टीची या ठिकाणी मागणी करत आहोत। जे बी सरकारने जे नियोजित कार्यक्रम सांगितलं ते आम्ही ओबीसी जातीने सर्वे करू, पण आतापर्यंत त्यांनी ते घोंगडं भिजत ठेवलं आहे। तर जास्त करून प्रत्येक समाजाच्या त्या बी मागण्या त्या मागण्या पूर्ण होतात। ओबीसी 12 बलुतेदार 18 अलुतेदार आणि इतर समाज आहेत। बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान दिला ते सर्वांसाठी सम हक्क, त्यासाठी नियम डावलून आणि सरकारचे कार्य करतो, पण आतापर्यंत त्यांनी जातीने सर्वे करा नाही तर आम्ही जन आंदोलन महाराष्ट्रभर छेडणार। साहेब व राष्ट्राध्यक्ष चौधरी विकास पाटील साहेब यांनी तर त्यातला पहिला टप्पा आज आम्ही इथं निवेदन देण्याचा केलेला आहे। पुढचा टप्पा आमचा 13 मार्च रोजी होणार आहे। प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहोत। त्यानंतर 23 मार्च रोजी आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला रॅली प्रदर्शन करणार आहोत। त्यानंतर भारत बंदची हाक माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा व माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा मोर्चा चौधरी विकास पाटील साहेब यांनी भारत बंदची हाक दिलेली आहे। तर ती दिनांक 23 एप्रिल रोजी 2026 रोजी होणार आहे। तर अशा प्रकारे आम्ही सर्व शेकडोच्या संख्येने ते निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। धन्यवाद।